मित्रांनो, आज आम्ही काही वेरूळच्या कैलास लेणीमध्ये आलेलो नाही. ही एक अशी लेणी आहे जी 90% लोकांना माहीतच नाही. ही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील 1000 वर्षापूर्वी, अंदाजे 1000 वर्षापूर्वी परमार काळामधली एक हिंदू लेणी. एवढा मोठा परिसर आहे आणि या हत्तीचं शिल्प बघा, म्हणजे त्याची साईज बघा, म्हणजे नॉर्मल आपला जो हत्ती आहे त्याच्यापेक्षाही मोठी साईज आहे. त्याचं कोरीवकाम बघा. आणि या मंदिरामध्ये इकडे तर बघाल तुम्ही, या लेणीमध्ये एक मंदिर आहे. तिथे तुम्हाला नंदीची एक मूर्ती दिसेल. चारही कोपऱ्यामध्ये 4 मोठाले हत्ती आहे आणि सर्व हत्तींची साईज बघा सारखीच आहे. एवढी सुंदर लेणी आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे जागतिक वारसा असलेलं एक स्थान आहे आणि इथं कुणीच नाही आहे. हे खूप मोठं आश्चर्य आहे. या बाजूला जर तुम्ही बघाल तर या बाजूला ॲक्च्युअल गुफा आहेत, जे लेण्याचे गुफा आहेत. आणि त्या गुफाच्या बाजूला जर तुम्ही बघाल ना तर मूर्त्या कोरलेल्या आहेत. 4 ते 5 गुफा आहेत. त्या गुफेच्या बाहेरच्या दरवाज्यावरती विष्णू आणि इतर हिंदू देवताच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये हे स्थान एवढं दुर्लक्षित आहे. या मूर्त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. कसली सुंदर मूर्ती आहे ही बघा. तर बघून असं वाटतं की विष्णूची मूर्ती असावी, पण दुर्दैव असे की भग्न अवस्थेत आहे. या पूर्ण भिंतीवरती जर तुम्ही बघाल हे हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या होत्या. आणि या प्रत्येक ठिकाणी आतमध्ये पण देवतांचे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. होत्या बेसिकली, कारण आता तिथे तुम्हाला काहीच दिसणार नाही. आतमध्ये कचऱ्याचा ढिगारा आहे. दारूच्या बॉटल्स पडलेल्या आहेत. विचार करा, हेच जर स्थळ एखाद्या वेस्टर्न कंट्रीज मध्ये असतं तर त्यांनी याला जागतिक स्थळ म्हणून एक मोठा नाव दिलं असतं, एक पर्यटन स्थळ म्हणून त्याची बांधणी केली असती. पण आपल्याकडे एवढं मोठं आपलं हेरिटेज आहे, मोठी परंपरा आहे, पण कायम दुर्लक्षित आहे. म्हणजे हा परिसर बघा तुम्ही. बीड जिल्ह्याचं नाव तसंही चांगल्या कारणासाठी प्रसिद्ध होत नाहीये नजीकच्या काळात, पण हे स्थान बीड जिल्ह्यातलं आहे. ही लेणी बीड जिल्ह्यातली अंबाजोगाई या ठिकाणची आहे.